नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023च्या मित्रांनो राहिलेल्या पदांच्या परीक्षा सध्या चालू आहेत, त्याच्याबद्दल एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता रायगड जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही नोटीस देण्यात आलेली आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। जिल्हा परिषद पदभरती 2023-24 बाबत महत्त्वाची सूचना आलेली पहा। काय सूचना आहे सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघूयात। त्याचबरोबर मित्रांनो तुमचे सर्व 21 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट देखील आलेले आहेत। फक्त मित्रांनो 13 जिल्हा परिषदा ज्या आहेत पेसामध्ये येतात, जसं की अहमदनगर असेल, पुणे असेल, जळगाव असेल, अमरावती असेल, पेसामधील जिल्हा परिषदांचे हॉल तिकीट आलेले नाहीत। ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 50% या सर्वांचे हॉल तिकीट आता तुम्हाला डाउनलोड करता येतील। 21/6/2024 पर्यंतचे सर्व हॉल तिकीट आलेले आहेत। हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा मित्रांनो, ही सूचना जी आहे महत्त्वाची सूचना प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये काय म्हटले पहा, दिनांक 16 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीमध्ये मित्रांनो आरोग्य सेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे परीक्षेचे नियोजन आहे। त्याचं वेळापत्रक देखील आलेलं आहे। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल यांच्या देखील या परीक्षा मित्रांनो होणार आहेत, या दोन पदांच्या आणि इतर जिल्हा परिषदांच्या देखील। त्या अनुषंगाने पहा मित्रांनो, महिला उमेदवारांचे लक्ष जिल्हा परिषद रायगड पदभरती जाहिरात दिनांक 5/8/2023 मधील मुद्दा क्रमांक 4.6 ओळख पटवणीकडे वेधण्यात येत आहे। तर मित्रांनो महत्त्वाचं आहे, महिला उमेदवारांसाठी जास्त करून हे महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे। ज्यांनी अप्लाय केलेले महिला उमेदवार त्यांच्यासाठी या ठिकाणी पहा हे परिपत्रक दिलेलं आहे। परीक्षा केंद्रावर येताना केंद्रावरील प्रवेशाबाबत स्पष्ट नमूद केले आहे की ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या नावामध्ये विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे। म्हणजे मित्रांनो समजा विवाहाच्या अगोदर ज्या महिला उमेदवारांचं नाव आहे, विवाहाच्या अगोदर त्यांनी मित्रांनो विवाह झाल्यानंतर नावामध्ये चेंजेस केलेले आहेत, म्हणजे नावामध्ये फरक पडलेला आहे। जर प्रवेशपत्रावरील मित्रांनो फोटो किंवा नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत नावात कोणताही फरक विसंगती असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही। म्हणजे प्रवेशपत्रावरील नावामध्ये काही चेंजेस नसायला पाहिजेत। म्हणजे तुमच्याकडे जे तुमचं हे प्रवेशपत्र आहे त्याच्यामध्ये जे नाव आहे तेच या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे जे ओळखपत्र आहे, तुम्ही आधार कार्ड घेऊन जाल किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट घेऊन जाल, प्रवेशपत्रावरतील जे नाव आहे तेच तुमचं या ठिकाणी ओळखपत्रावरती नाव असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये विसंगती म्हणजे फरक असणं आवश्यक नाही आहे मित्रांनो, फरक नसला पाहिजे। नाहीतर फरक असेल प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड आणि तुमचं ओळखपत्र जे तुम्ही घेऊन जाल त्याच्यामध्ये तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही अशी सूचनाच देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट सूचना तुमच्यासाठी आहे, कारण की असं मित्रांनो घडलेलं आहे। आरोग्य पर्यवेक्षिका हे जे पद आहे मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या पदासाठी परीक्षा झाल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, बरेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला गेलेला नव्हता मित्रांनो, लक्षात राहू द्या। नावामध्ये बदल असल्यामुळं त्याच्यामुळे ही सूचना जी आहे काळजीपूर्वक या ठिकाणी पहा, याचं पालन करणं खूप गरजेचं आहे। तर ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केले तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल। मग जे महिला उमेदवार आहेत किंवा बाकीचे विद्यार्थी कॅन्डिडेट देखील आहेत, पुरुष उमेदवार त्यांच्यासाठी देखील आहे, त्यांच्या जरी नावामध्ये बदल असेल काय तरी तुम्ही राजपत्र जे आहे ते बनवलेलं नावात बदल असलेलं ते देऊ शकतात। किंवा महिला उमेदवार असतील ते राजपत्र देतील किंवा या ठिकाणी विवाह प्रमाणपत्र असेल तरी देखील चालेल। फक्त तुमचं काय पाहिजे, ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे आहे आणि तुम्ही जे ओळखपत्र घेऊन जाल त्या दोन्ही नावांमध्ये या ठिकाणी नाव सेम असलं पाहिजे, बदल नसला पाहिजे। तर ज्या महिला उमेदवारांचे नावात विवाहानंतर बदल झाला आहे असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे। परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरता अलीकडच्या काळातील फोटो असलेलं वैध फोटो ओळखपत्र जसं की पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर ID कार्ड असेल, आधार कार्ड किंवा बँक पोस्ट फोटोसहित पासबुक असेल तेही चालतं। फोटोसहित असणारे नोंदणीकृत विद्यापीठ कॉलेजचे फोटोसहित ओळखपत्र, बार काउन्सिलचे ओळखपत्र हे केंद्रावरील पर्यवेक्षकांना सादर करावे लागतात। त्यामुळे उमेदवाराच्या प्रवेशावरील नाव व लग्नानंतरचे नाव यामध्ये तफावत असल्यास त्याबाबत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर पुरावा सादर केला नसल्यास त्यांचे परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाकरिता संबंधित ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही।
तर या ठिकाणी तुम्हाला त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागणार आहे. नावामध्ये चेंजेस असतील तर एकतर गॅजेट म्हणजे या ठिकाणी राजपत्र जे असतं ते, किंवा विवाह प्रमाणपत्र. तसेच विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत प्रवेशपत्र, हॉल तिकीट वर लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅन कार्डवर किंवा जे ओळखपत्र आहे त्यावर तर लग्नानंतरचे नाव व वडिलांचे पूर्ण नाव असेल तरी सदर पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरताना फॉर्मवरती काय केले, लग्नानंतरचं नाव टाकले आणि तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट जे आहेत या ठिकाणी लग्नाच्या अगोदरचे आहेत, म्हणजे वडिलांकडचे आहेत, वडिलांचे नाव वगैरे सर्व डॉक्युमेंटवरती त्यांचं नाव आहे आणि तुम्ही तुमचे जे ओळखपत्र आधार कार्ड वगैरे आहे त्याच्यावरती नावच चेंज केलं नाही आणि फॉर्म भरताना मात्र लग्नानंतरचं नाव टाकलेलं आहे, तर ते चालणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांना मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल केल्याबाबतची राजपत्रित अधिसूचना सादर करणं अनिवार्य राहील. त्याच्यानंतर पहा, त्यामुळे उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की ओळखपत्रावरील नाव व प्रवेशपत्रावरील नाव हे सारखं असेल असे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळी सादर करावे. तर तुमच्याकडे समजा पॅन कार्डवरती नावामध्ये बदलले किंवा आधार कार्ड तुमचं बरोबर असेल, फॉर्म भरताना जे हॉल तिकीट तुम्हाला आले, हॉल तिकीटवरचं नाव आधार कार्डवरचं नाव सारखं असेल आणि एखाद्या दुसऱ्या ओळखपत्रावरती नाव चुकीचं असेल तर जे बरोबर ओळखपत्र आहे तेच तुम्ही घेऊन जा. ते एक ओळखपत्र नेलं तरी चालेल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र व सादर करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवाराच्या केंद्रावरील प्रवेश नाकारण्यात येईल. त्याचबरोबर रेशन कार्ड असेल किंवा लर्निंग लायसन्स जे असतं मित्रांनो, शिकाऊ वाहन परवाना, हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. रेशन कार्ड आणि लर्निंग लायसन्स ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. तेव्हा जाहिरात व प्रवेशपत्र यातील सर्व सूचनांचे बारकाईने अवलोकन करूनच उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. तर पहा, अशा पद्धतीची सूचना जी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी रायगड यांच्यामार्फत सध्या मित्रांनो ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 14 तारखेला, आजच्याच तारखेची. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. अजून दुसरे काही प्रश्न असतील नावाबद्दलचे वगैरे तर मित्रांनो नक्की कमेंट करा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढीच ही महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची होती. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील आरोग्य सेवक असेल 40%, 50% असेल किंवा आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला पुस्तकं हवे असतील, नोट्स हवे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी विठ्ठल नागनाथराव सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला आरोग्य सेवक पुरुषच्या तांत्रिक नोट्स असतील किंवा त्यामधील जो सिलेबस आहे, नवीन सिलेबस आलेला आहे त्यानुसार मित्रांनो 1975+ प्रश्न असलेलं हे नोट्सचं पुस्तक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेले. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन भेटेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. तेथून मित्रांनो ही पुस्तकामधून तुम्ही IBPS पॅटर्ननुसार आरोग्यसेवक पुरुषच्या तांत्रिक प्रश्नांची तयारी करू शकतात. त्याचबरोबर आरोग्य सेविका महिलांसाठी देखील मित्रांनो तांत्रिक प्रश्नांसाठी तांत्रिक नोट्सचं त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये 1200+ प्रश्नांचा मित्रांनो त्यांनी समावेश केलेला आहे. हे देखील फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त आहे. हे देखील मित्रांनो पुस्तक ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला भेटून जाईल. आणि आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. सध्याचे येणारे असेल, नवीन पदभरती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाची असेल किंवा जिल्हा परिषद आरोग्य भरती असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी असेल, स्टाफ नर्स असेल, फार्मसी ऑफिसर असेल, वाहन चालक असेल, अशा विविध पदांसाठी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. 2012 पासून 2022 पर्यंतच्या आतापर्यंतच्या 13,200+ प्रश्नांचा त्यांनी याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तांत्रिक सराव प्रश्नांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. टोटल 157 प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकात समावेश आहे. तर ही तिन्ही पुस्तकं तुम्हाला सध्याच्या आरोग्य विभाग पदभरतीसाठी उपयुक्त आहेत. गटकवडची पदभरती असेल किंवा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल किंवा इतर कुठलीही पदं असतील त्यांच्या तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी ही पुस्तकं तुम्ही मित्रांनो वापरू शकता. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील, ऑनलाईन Amazonवरती देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.